जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. व्यवहारामध्ये सन्निध हा शब्द भौगोलिक अंतरासाठी जवळीक दाखवण्यासाठी वापरतात. पण अध्यात्मामध्ये सन्निध म्हणजे अंतर्यामी. मी सगळ्यांच्या हृदयात निवास करतो असे भगवंत गीतेमध्ये म्हणतात. खरे म्हणजे भगवंत हेच आपले स्वरूप आहे. जवळ हा शब्द व्यावहारिक सोय म्हणून आपण वापरतो. भगवंत किती जवळ आहे हे अंतराच्या भाषेने सांगता येत नाही. ज्यांना भगवंताचे प्रत्यक्ष दर्शन घडलेले नाही अशा साधकांना त्याच्या अस्तित्वाची चुणूक ही व्यवहारामध्ये अनेकदा दिसून येते. आणि मग यावरून आपण असं म्हणतो की तो आपल्याबरोबर आहे. हे आपण सिद्धतेने सांगू शकतो. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात की नाही, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालवी सिहाती धरोनिया. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. म्हणून भगवंत आपल्या भक्ताची थोडी परीक्षा पाहतो आणि त्याला समर्थ अल्पधारिष्ट असं म्हणतात. आई मुलाला जेव्हा चालायला शिकवते तेव्हा ती त्याला कधी कधी पडू देते, कारण पडल्याशिवाय त्याला चालता कसं येईल हे तिच्या मागे हेतू असतो. मग या अल्पधारिष्ट जे असतं त्याच्यामध्ये कठोरता नसते, तर मायेची कवळीक असते. तसा भगवंत जवळ राहून आपली संकटकाळची मनस्थिती तपासत असतो. इथे तर भक्ताची खरी कसोटी दिसून येते. अहो, सुख, आनंद, कैवल्य हे फुकट मिळेल का हो? अल्पधारिष्ट ही त्याची किंमत आहे. आणि ही किंमत आपल्याला परवडणारी सुद्धा आहे आणि बलशाली करणारी आहे. हेच त्याचे कृपाळूपण आहे. आणि असा परिपक्व भक्त संकटकाळी अविचल राहतो. जय जय रघुवीर समर्थ.